हडपसर विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजगी उघडपणे समोर येताना दिसत आहे। संपूर्ण मतदारसंघात लागलेल्या काही बॅनरमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। या बॅनर्समध्ये थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत की अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय का होत आहे। कार्यकर्त्यांच्या कष्टावर आमदारकी मिळाल्यानंतरही त्याच कार्यकर्त्यांना डावलून आपल्या मुलासाठी पदांची लॉबिंग का केली जात आहे, असा सवाल यात करण्यात आला आहे। बॅनरमधील मजकुरानुसार पक्षात अनेक जुने व निष्ठावान कार्यकर्ते असतानाही आमदारांनी आपल्या मुलाला युवक शहराध्यक्ष पद दिले, मात्र त्या पदावर कामगिरी सिद्ध न झाल्याचा आरोप करत आता स्वीकृत नगरसेवक पदासाठीही त्याच कुटुंबाचीच निवड का, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे। याचबरोबर हडपसरमध्ये पक्षाची झालेली पिछेहाट बाजूला ठेवून केवळ कुटुंबासाठी पदांची धडपड सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या बॅनरमुळे पक्षातील नाराजी आणि घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दरम्यान या बॅनर्समध्ये थेट पार्थ पवार आणि वहिनी साहेबांना साथ घालत हडपसरमधील सच्चा कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या बॅनर्समुळे आता हडपसरच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली असून पक्ष नेतृत्व याकडे कसे पाहते आणि पुढे काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।